अमरावती के जिला महिला अस्पताल में सोमवार तड़के बड़ा हादसा हो गया। नवजात शिशु गहन चिकित्सा कक्ष यानी एनआईसीयू में अचानक भीषण आग लग गई। प्रारंभिक जानकारी के अनुसार वेंटिलेटर में धमाका होने के बाद आग भड़कने की बात सामने आ रही है। हादसे के वक्त एनआईसीयू में कुल 39 नवजात शिशु भर्ती थे। आग लगते ही अस्पताल प्रशासन और दमकल विभाग ने तत्काल बचाव अभियान शुरू किया। इस दौरान 6 नवजात शिशुओं को उपचार के लिए दूसरे अस्पताल में स्थानांतरित किया गया। हालांकि इस दर्दनाक हादसे में 3 नवजात शिशुओं की मौत हो गई। घटना की जानकारी मिलते ही पुलिस और प्रशासनिक अधिकारी मौके पर पहुंचे। फिलहाल आग लगने के वास्तविक कारणों की जांच शुरू कर दी गई है। वेंटिलेटर में धमाका ही आग की वजह था या कोई अन्य तकनीकी कारण, ये जांच के बाद स्पष्ट होगा। हादसे के बाद अस्पताल परिसर में अफरा तफरी और परिजनों में भारी आक्रोश का माहौल है। अस्पताल की सुरक्षा व्यवस्था पर भी गंभीर सवाल उठ रहे हैं। आता आम्हाला असं कळलेलं आहे की इथे जी काही दुर्घटना घडली ती तुमच्या कानावर असेलच ना। आता एक विनंती आहे तुम्हाला येरेकर साहेब, इथे जे पोरं शिफ्ट केल्या जातात आहे कुठे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये, आम्हाला 1-2 परिवारातले लोक भेटले, त्यांनी पीडीएम ते लोक पैसे मागतात आहे हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर, भरती केल्यानंतर। तर जे यू हॅव टू टेक केअर ऑफ दॅट, दे आर वरीड। एक तर त्या पोरांची हालत आणि त्या परिवाराची हालत खराब आहे। आणि ते कोणचं म्हटलं, पारिजात मध्ये असं कानावर आलेलं आहे की पारिजात मुरके आणि हे जे काय प्रायव्हेट हॉस्पिटल इथे पैसे मागता कामा नये। पहिले ऍडमिट करून घेतले आणि आता म्हणतात पैसा करू, ते बिचारे रडून राहिलेत परिवारवाले। कलेक्टर साहेब, प्लीज टेक केअर ऑफ दिस। हा व्यक्तिशा बोला प्लीज। ओके, ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे। उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची, काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचंय। पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे। डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरीबाचंच लेकरू या ठिकाणी होतं। जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा। इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू एनआयसीयू मध्ये त्या ठिकाणी, म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत। निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा। लक्ष द्या, इन्फ्रामॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या। हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या। कधी आदिवासी विभागाची पोरं, त्यांना फूड पॉइझनिंग होतं, कधी डफरीन मधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये। हे सगळं बंद करा। हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे। यांना काही घेणं देणं नाही आहे गरीबाचं, हे गरिबांकडे लक्ष देत नाही।